एअर इंडियाचं विमान तिरुअनंतपुरमहून दिल्लीला जात असताना तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। तिरुअनंतपुरम येथून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचं चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। खराब हवामानात विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आणि यामुळे वैमानिकांनी हा निर्णय घेतला। या विमानामध्ये काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक खासदार होते। धक्कादायक म्हणजे विमान चेन्नई एअरपोर्टवर लँड करताना रनवेवर आणखीन एक विमान असल्याने मोठ्या अपघाताची भीती होती। मात्र वैमानिकांना वेळीच सावधगिरी बाळगल्याने मोठी दुर्घटना टळल्याचा दावा के.सी. वेणुगोपाल यांनी केलेला आहे। दरम्यान काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी या घटनेच्या संदर्भात एक पोस्ट करत माहिती दिली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। एअर इंडियाचं AI 2455 हे विमान तिरुअनंतपुरमहून दिल्लीला जात होतं। मी स्वतः विमानात अनेक खासदार आणि शेकडो प्रवाशांसह बसलेलो होतो। यावेळेस एक भीतीदायक दुर्घटना थोडक्यात टळली। विमान हवेत घिरट्या घालत होतं तर इमर्जन्सी लँडिंग करताना रनवेवर आधीच एक विमान होतं। मोठ्या अपघाताची भीती होती, मात्र वैमानिकांना वेळी सावधगिरी बाळगल्याने मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती के.सी. वेणुगोपाल यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।